संतांचे संगती हाता येतो हरी आ, संतांचे संगती हाता येतो घरी संतांचे संगती हाता येतो हरी आ, संतांचे संगती हाता येतो घरी ऐसे वेद जारी बोभाविती ऐसे वेद जारी बोभाविती ऐसे वेदचारी बोभाविती ऐसे वेदचारी बोभाविती ऐसे वेद जारी बोभाविती ऐसे वेद जारी बोभाविती संतांचे संगती हाता येतो घरी संतांचे संगती हाता येतो घरी संतांची संगती हाता येतो हरी ऐसे वेदचारी बोभाविती. श्री महाराजांनी स्वतः या संदर्भामध्ये मत मांडावं. अभंगांच्या द्वारे श्री महाराजांनी स्पष्टतेने म्हणावं, संतांच्या संगतीत होतं काय हो. महाराजांनी म्हणावं, हाता येतो हरी, देव प्राप्त होतो. या एका शब्दाकरता आपण श्रीमद भागवतातले काही प्रमाण पाहू शकतो, श्री रामायणातले काही प्रमाण पाहू शकतो. ही सगळी प्रमाण अत्यंत विशेष आहे. संत प्राप्त ज्यांना ज्यांना झाले, ज्यांना ज्यांना संतांची संगती प्राप्त झाली, त्यांना त्यांना देव प्राप्त झाला की नाही हो. झाला ना. श्रीमद भागवतामध्ये स्वतः प्रल्हादांना नारदांची भेट झाली. कधी? बाल्यावस्थेत नाही, गर्भ अवस्थेमध्ये कयाधूच्या गर्भ अवस्थेमध्ये नारदांनी कयाधूचं संरक्षण केलंय. गर्भ अवस्थेमध्ये असणाऱ्या प्रल्हादांना संगती झाली नारदांच्या शब्दांची. त्या गर्भातून नारायण नारायण हे नाव निघालं. नारायणाचं साधन गर्भ अवस्थेमध्ये असणारा प्रल्हादांना स्वतः प्राप्त झालं. त्याचा परिणाम भगवान नृसिंहांचं साक्षात दर्शन प्रल्हादांना प्राप्त झालं. अजामिलाचा प्रसंग संपूर्ण जगतामध्ये विख्यात आहे. अजामिलाच्या घरामध्ये स्वतः संतांनी यावं, भोजन करावं, दक्षिणा म्हणून काय द्यावं. तेवढ्या काळातली एक केवळ संगती अजामिलाच्या जीवनामध्ये काय घडली. साक्षात भगवान विष्णूंच्या विष्णू लोकामध्ये प्रत्यक्षतेने प्रवेश अजामिलाचा व्हावा आणि त्याला वैकुंठाची प्राप्ती व्हावी. हे संत संगतीचं फळ. ध्रुवांना स्वतः ओम नमो भगवते वासुदेवा या द्वादशाक्षरी मंत्राचा जप देणारे, मंत्र देणारे स्वतः महर्षी नारद. 5 महिन्याच्या आतमध्ये संत जीवनाचा केवळ कृपाप्रसाद 5 महिन्याच्या आतमध्ये, केवळ 5 महिन्याच्या आतमध्ये भगवंताचं प्रत्यक्षतेने दर्शन व्हावं. याचा अर्थ प्रमाण बिलकुल पक्का आहे. 2 मिनिटाकरता प्रसंग चालाय म्हणून रामायणातलाही प्रसंग पाहूनच घ्या. वनवासाच्या वेसामध्ये कोण आहे? अरे जाऊन एकदाचा पहा. ऋष्यमुख पर्वतावरती घाबरलेल्या अवस्थेमध्ये असणारा स्वतः सुग्रीव.
कोण आहे जरा तपासून या, असं कोणाला म्हणतोय? श्री हनुमंतरायांना. आणि हनुमंत कोण? हनुमंत संत आहेत. सुग्रीव जीव आहे, म्हणून जीव भाववृत्तीमध्ये स्वतः देवाला ओळखू शकत नाही. सुग्रीवानी स्वतः हनुमंतांना म्हणावं, पाहून तर हे कोण आहेत? माझा शत्रू वय वाली, त्यांनी तर पाठवलेले नसतील. सुग्रीवाच्या म्हणण्यानुसार हनुमंतराय गेले आणि हनुमंतरायांनी पत्ता काय आणला? सुग्रीव, घाबरू नको. जे आलेत ना ते तुला मारण्याकरता नाही, ते तुझा उद्धार करण्याकरता आले. ते साक्षात परब्रह्म श्रीराम आहे. रामायणामध्ये एक मजा आहे याच्यात. परिचय होताना श्री हनुमंतरायांनी आपला परिचय दिला आणि भगवान श्रीराम प्रभूंच्या माध्यमातून लक्ष्मणाने आपला परिचय दिला की आम्ही कोण कोण आहोत. त्यावेळेला स्वतः वाल्मिकीमध्ये असं वर्णन आहे, हनुमंतराय थोडेसे दूर गेले. का? कारण सुग्रीवानी म्हटलं होतं, शत्रू असतील तर मला खुणावशील म्हणजे मी इथून पडून जाईल. आणि जर का आपल्याच पक्षातले असले तर मला तसं सांग, म्हणजे मग मी त्यांच्या स्वागतासाठी येईल. हनुमंतरायांनी जाऊन दुरून एक संकेत केला, काळजी करू नको, हे साक्षात भगवंत आहेत, हे आपले देव आहेत, हे आपल्या उद्धाराकरता आलेले आहेत. संत खुणावतात, संत खूण देतात, संत पहिल्यांदा प्रमाण देतात की देव आपल्या उद्धाराकरता आहे. हे बा, ज्या श्री महाराजांचं प्रज्ञाचक्षु श्री गुलाबराव महाराजांचं चरित्र आपण पाहतोय, महाराज ज्यांच्या संगतीमध्ये गेले ना त्या प्रत्येकांना महाराजांनी स्वतः अभूतपूर्व दर्शन दिलंय. भगवान ज्ञानेश्वर महाराजांची कृपा काय असते. महाराजांचे मित्र, जिवलग मित्र रामचंद्र बापू मोहोड महाराजांचे सवंगडी होते. योग मार्गाच्या द्वारे श्री महाराजांनी स्वतः त्यांना ज्या पद्धतीने त्यांचा अधिकार सिद्ध करून दिला, महाराजांच्या अनुयायांमध्ये असणारे सगळे, ज्यामध्ये एक चांदूर बाजारच्या जवळ असणारं स्वतः खराळा नावाचं गाव, हिराबाई नावाची असणारी, जिला समाजांनी लोकांनी दूर केलेलं होतं, तिला ज्ञानेश्वरी हातामध्ये देऊन तिला ज्ञानेश्वरीच्या पारायणाच्या द्वारे तिच्या जीवनाचा उद्धार श्री महाराजांनी करून दिला. महाराज ज्यांच्या संगतीमध्ये, मी फक्त 2 उदाहरणं सध्या सांगितली, चरित्रामध्ये ती आणखीन येणार आहे. एक नाही, अशी अनेक उदाहरणं आहेत. केवळ संगतीमध्ये, केवळ महात्म्यांच्या संगतीमध्ये आले तर हा परिणाम आहे. बरं, हे संत जीवन स्वतः हयातीत आहे तेव्हा संगतीमध्ये आलं म्हणूनच कल्याण होतं असं नाही. हयातीमध्ये नसताना सुद्धा, महाराज गेल्यानंतर सुद्धा आजही अनेकांना श्री गुलाबराव महाराजांच्या प्रचिती येतात. आजही संत जीवनाच्या त्या अनेक प्रचिती महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यांमध्ये अनेकांच्या अंतःकरणामध्ये स्थिर आहेत. हे का सांगतोय? संतांचा संग विचारांनी करा, संतांचा संग ग्रंथांनी करा, संतांचा संग शरीरानिशी करा. तो संग तुमच्या आमच्या जीवनाच्या कल्याणाचाच आहे. अहो, चंदनाच्या झाडाला किंवा चंदनाच्या अत्तराला कोणत्याही भावाने स्पर्श करा ना. एक तर त्या अत्तराला सरळ आपल्या अंगावरती घ्या, थोडंसं हाताने मळवा, नाहीतर कापसाच्या बोळ्यानिशी स्वतः त्याचा स्पर्श करा, किंवा एखाद वेळेस त्या अत्तराचा स्प्रे करा आणि तो शर्टांवरती कपड्यांवरती स्वतः लावा. परिणाम काय होणार आहे? परिणाम एकच आहे, सुगंध.
म्हणून संत जीवनाचं संपूर्ण अंग चंदनासारखं आहे, लक्षात घ्या. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जगी, तैसे तुम्ही जगी, संत जन तुम्ही संत माया बाप, 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 कृपावंत तुम्ही संत माया बाप, कृपावंत. कायमी पतित कीर्तिमानो, कायमी पतित कीर्तिमानो. तुम्ही संत माय बाप कृपावंत. चंदनाचे ज्या पद्धतीने गुण आहेत ना, त्या पद्धतीने अरे संत जीवन एवढं विशेष आहे. ही केवळ फक्त भूमिका मांडत नाहीये, याचं महत्व एवढ्या करता अत्यंत विशेष आहे. श्री गुलाबराव महाराजांच्या चरित्राचं वर्णन करताना किंवा महाराजांच्या चरित्राचा केवळ स्पर्श करताना कोण आहेत महाराज हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. मला क्षमा करा, पण मात्र आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ऐकणारी सगळी मंडळी कधी कधी आपल्या जीवनाचं हे दुर्भाग्य म्हणायला हरकत नाही आपल्याला, की आपण स्वतः एक मुख्य साधन सोडून बाकीच्या अनर्गल साधनांमध्ये खूप जास्त रमतो. काय झालं, एक जण एक तीर्थयात्रेला गेला. त्यांनी चांगली तयारी केली. मंदिर खूप मोठं आहे म्हणून त्या मंदिराचं अगोदर त्यांनी पूर्णच्या पूर्ण कुठून जायचं, कसं जायचं, कुठे पोचायचं, कुठे निवास करायचं, हे सगळं त्यांनी पाहून घेतलं. मंदिर एवढं मोठं भव्य दिव्य होतं. पोचला, वेळेवर पोचला, वेळेवर निवास झाला, स्नान आदी सगळं झालं. मंदिरामध्ये जाण्याची तयारी झाली. आजकाल काय झालं, मंदिराचे कपडे वेगळे आणि लग्नातले कपडे वेगळे. त्याच्यामुळे त्यांनी मंदिरातले कपडे घातले. हे म्हणावं लागतं दुर्भाग्याने. त्यांनी कपडे वगैरे घातले आणि त्याच्यानंतर जेव्हा तो निघाला, गोष्ट ही झाली, मंदिर एवढं सुंदर होतं आणि मंदिराचे खांबावरच्या नक्षा एवढ्या सुंदर होत्या, हे सगळंच्या सगळं ते पाहत राहिलं. झालं हे की ते मंदिर पाहता 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 नेमके 12 वाजले आणि देवाचा नैवेद्य झाला. नेमके दरवाजे बंद झाले. तो आला आणि त्या पुजाऱ्यांना म्हणायला लागला, अहो मला दर्शन करायचं होतं. ते म्हणे 12 वाजले, आता देव झोपले, आता दर्शन नाही होणार. अहो पण मी मंदिर पाहत होतो. ते म्हणायला लागले, मंदिर पाहण्याचं नंतर केलं असतं, पहिल्यांदा देवाचं दर्शन करायला पाहिजे होतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की जे प्रधान आहे, जे मुख्य आहे, ते न करता आपण जेव्हा अनेक अन्यत्र साधनांमध्ये रमतो ना, तेव्हा आपल्या जीवनातला मुख्य उद्देश आणि मुख्य प्रधान विषय सुटून जातो. जे करण्याकरता आपल्याला शरीर मिळालंय, ते शरीराच्या द्वारे ते कर्म होत नाही. हे आपल्या जीवनाचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य. खरं सांगायचं तर हेच आहे.
कधी काळी स्वतः देवत्वाच्या संदर्भामध्ये त्याची महती, त्याची किमया आपण खूप ऐकतो, पण त्याचं महत्व मी माझ्या जीवनामध्ये उतरवतो किती? आधुनिकतेच्या नावाखाली आम्ही सगळ्यांनी देव सुद्धा एवढा आधुनिक करून टाकला ना. देव प्राप्तीचे सुद्धा स्टँडर्ड झालेले आहेत आजकाल, काही लेवल आहेत. देव असा मिळाला पाहिजे, देव तसा मिळाला पाहिजे. पण माफी मागतो, देवत्व प्राप्त करण्याकरता पहिल्यांदा त्या देवत्वाला प्राप्त करण्याकरता जे साधन शरीराचं आम्हाला मिळालंय ना, पहिल्यांदा त्या शरीराचं महत्व आम्हाला लक्षात आलं पाहिजे. ते साधन न करता त्याचं महत्व न मानता जर का आपण दुसरंच काही महत्व मान्य करायला सुरुवात केली तर आपल्या जीवनाचं होणार काय? देवे दिला देह भजन गोमटा, 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 देवे दिला देह भजन गोमटा. धोया झाला फाटा बाधिकेचा, धोया झाला फाटा बाधिकेचा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, तेने जोडीशी नारायण नाशी जीवपण भवरोग. हे सगळं मिळालं, पण त्याचं महत्व काय? म्हणून एक गोष्ट पक्की आहे, मनुष्याला हाही प्रश्न पडला पाहिजे की नेमकं मी माझ्या जीवनात ते साधन करतोय का, ते करतोय का जे उचित आहे. आणि खरं सांगू का, पहिली गोष्ट तर ही आहे की मला माझ्या जीवनातला मार्ग उचित आहे की अनुचित आहे हे सुद्धा पहिल्यांदा कळलं पाहिजे. ज्या मार्गाने मी चाललोय तो मार्ग खरोखर योग्य आहे की नाही. जरा सोप्या शब्दामध्ये बोलण्याचा धाडस करेल दास. मिळालेलं साधन माझ्या जीवनाच्या उद्धाराकरता आहे का, पहिल्यांदा हे आपण तपासून पाहिलं का? जे शरीर मला मिळालंय ते शरीर नेमकं माझं स्वतःचं मला त्या साधनापर्यंत नेऊन पोहोचवू शकतं का? आणि एक गोष्ट पक्की लक्षात घ्या, अधिक जास्त नाही पण मात्र या संदर्भामध्ये एक गोष्ट मात्र पक्की लक्षात येते, या पद्धतीचा विचार ज्याच्या जीवनामध्ये येतो ना तो विचार साधकाचा विचार आहे. साधक त्याला म्हणतात ज्याला काहीतरी साध्य करायचं, ज्याला काहीतरी प्राप्त करायचं आहे. आणि म्हणून साधकाला आपल्या जीवनात जर का काही प्राप्त करायचं असेल ना तर त्यांनी अन्यत्र बाकीची कोणती ग्रंथ वाचावी, कोणती वाचू नये, या बाकीच्या कोणत्याही विषयांमध्ये त्यांनी पडू नये. त्यांनी एकच काम करावं, संत चरित्रांकडे पाहावं. का? कारण साधकांकरता संतांचं चरित्र हे सर्वोत्तम साधन आहे, ज्याच्याद्वारे त्याला साध्य प्राप्त करायचं आहे. म्हणून तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पाठांतरातला एक अभंग आहे, संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथी. संतांचे संगती मनोमार्गे गाती, संतांचे संगती मनोमार्गे गाती, संतांचे संगती मनोमार्गे गाती,
संतांचे संगती म्हणू मार्ग गती. आकळावा श्रीपती येणे पंथे आगळावा श्रीपती येणे पंथे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे आकळावा श्रीपती येण्याची पंथी. साधन हेच आहे आणि या साधनाच्या द्वारे माझ्या जीवनामध्ये स्वतः ते प्राप्त होईल याच्या पद्धतीचा विश्वास. ज्या श्री प्रज्ञाचक्षू महाराजांचं श्री गुलाबराव महाराजांचं चरित्र आपण पाहतोय, महाराजांच्या जीवनामध्ये त्यांना स्वतः माऊलीशिवाय दुसरं कोणी प्रमाण नाही. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिल्याप्रमाणे गुरुवाक्य जयाचा वेदू. गुरुवाक्य ज्याच्याकरता वेद आहे, वेद. वेद या शब्दाचा इथे अर्थ लक्षात केवळ ग्रंथ नका घेऊ. वेद या शब्दाचा अर्थ आहे प्रमाण. ज्याच्या जीवनामध्ये हे प्रमाण निश्चित झालं, ज्याच्या जीवनामध्ये हा विश्वास पक्का झाला ना, त्याच्या जीवनामध्ये त्याला असाध्य असं काही नाही आहे, ते सगळं साध्य आहे. आणि म्हणून संत जीवनाचं वैशिष्ट्य किंवा महाराजांच्या जीवनाचं वैशिष्ट्य जर का पाहायचं असेल, माऊलीशिवाय दुसरं कोणी प्रमाण नाही, संतांशिवाय दुसरं कोणी प्रमाण नाही. हे आपलं भाग्य आहे की माऊलीपासूनची परंपरा, संत श्री गुलाबराव महाराजांपर्यंतची परंपरा तुम्हा आम्हा सगळ्यांना अत्यंत भरभरून मिळालेली आहे. महाराष्ट्राच्या सर्व परंपरेतलं सर्वात मोठी ही खाण आहे जी आपल्याला प्राप्त झालेली आहे. म्हणून महाराष्ट्राचा गौरव ज्या पद्धतीने स्वतः या महाराष्ट्राला सह्याद्री पर्वत आहे, ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला स्वतः गोदावरी आहे, ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला लाभलेली ही सगळीच्या सगळी प्राकृतिक देणगी आहे ना, त्याच्याहीपेक्षा सर्वात मोठी एक भौगोलिक देणगी आहे आणि दुसरी आध्यात्मिक देणगी आहे. ती देणगी आहे संत महात्मे. म्हणून या महात्म्यांच्या जीवनाचं वैशिष्ट्य पाहण्याकरता अरे आपण गर्जना करतो महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये. किती मोठी गर्जना आहे. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. भीती नामा तुझी मुडी गळगळणाऱ्या नभा आसमानांच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गरजतो सिंह गरजतो सिंह गरजतो. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद म्हणला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जो गौरव आपल्याला महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये येतो ना, त्याच्यातला सर्वात मोठा गौरव आहे संतांचा गौरव. प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराजांच्या या चरित्राच्या संदर्भामध्ये सुद्धा तेच विशेषत्व आहे. महाराजांचा स्वतः गौरव एक नाही, 100-125 वर्षाच्या नंतर सुद्धा श्री गुलाबराव महाराजांच्या चरित्राबद्दल आजही अनेकांना
जिज्ञासेचा एक पराभाव प्राप्त व्हावा. आपण लक्षात घ्याल, माऊलीपासून सगळी परंपरा जर का घेतली तर आतापर्यंतच्या संपूर्ण संत परंपरेमध्ये एवढं विशेष चरित्र, ज्या चरित्राला स्वतः माऊलीनी, ज्या जीवनाला, ज्या प्रज्ञाचक्षु श्री गुलाबराव महाराजांना आपल्या मांडीवरती स्वतः माऊलीनी घ्यावं आणि आपल्या स्वनामाचा मंत्र द्यावा. हा मंत्र साधारण नाही. माऊलींनी स्वतःच्या नावाचा मंत्र द्यावा आणि तो मंत्र या जगताच्या संपूर्ण शिष्य परंपरेमध्ये, दीक्षेच्या परंपरेमध्ये सर्वात अनोखा, सगळ्यात वेगळा. शिष्य परंपरेमध्ये गुरु जेव्हा स्वतः अनुग्रह करतो ना, तेव्हा तो एखादा मंत्र दुसरा देतो. पण श्री गुलाबराव महाराजांच्या जीवनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणा, कृपाभाव म्हणा, की हा कृपाभाव आहे. माऊलींनी स्वतः आपल्या मांडीवरती बसवावं आणि आपल्या स्वनामाचा मंत्र द्यावा. घेऊनी मजला निज मांडीवर, घेऊनी मजला निज मांडीवर, स्नेहे पानावली, स्नेहे पानावली, हो माय माझी ज्ञानेश्वर माऊली, स्नेहे पानावली, हो माय माझी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, हो माय माझी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ओ माय माझी ज्ञानेश्वर माऊली, 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 ज्ञानेश्वर माऊली, ओ माय माझी ज्ञानेश्वर माऊली, ओ ज्ञानेश्वर माऊली, ओ माय माझी ज्ञानेश्वर माऊली, घेऊन मजला निज मांडीवर, घेऊन मजला निज मांडीवर, स्नेह पानावली, स्नेह पानावली, ओ माय माझी ज्ञानेश्वर माऊली, स्नेह पानावली, ओ माय माझी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ओ माय माझी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ओ माय माझी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ओ माय माझी ज्ञानेश्वर माऊली. घेऊनी मजला निज मांडीवर, स्नेहे पानावली. माऊलीने आपल्या मांडीवरती घ्यावं. कृपाळू उदार सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली किती दयाळू, माऊली किती कृपाळू आहे. ज्ञानाचा सागर असणारे भगवान ज्ञानेश्वर महाराज जर का आपल्या मांडीवरती घेऊन या कन्येला स्वनामाचा मंत्र देत असतील, संपूर्ण महाराष्ट्राला याचा विचार पडला पाहिजे. ही ज्ञानेश्वर कन्या श्री महामाऊलीची किती प्रिय असली पाहिजे. माऊलीची सर्वोत्तम प्रिय कन्या. ज्ञानेश्वर माऊली हा मंत्र स्वतः माऊलीने आपल्या मुखाने द्यावा. आणि केवळ एवढा नाही हो, 1901 मध्ये घडलेला हा अनुग्रह आणि 1905 मध्ये साक्षात भगवान श्रीकृष्णाने रासलीलेचा अधिकार श्री महाराजांना अर्पण करावा आणि रास क्रीडेच्या मंडळामध्ये 5000 वर्षाच्या पूर्वी अगोदर घडलेल्या या रास मंडळामध्ये अनधिकारी म्हणून झालेली एक थोडीशी साधना, थोडीशी काही काळ आणखीन तुला पंचलतिका साधना करावी लागेल. म्हणून ही त्या काळातली रास क्रीडेतली पंचलतिका नावाची गोपिका विदर्भाच्या प्रांतामध्ये 1881 मध्ये जन्माला येते. आणि 1905 मध्ये स्वतः श्री महाराजांना भगवान श्रीकृष्णाने प्रत्यक्ष गोपीच्या संगतीमध्ये राहून रास क्रीडेचा अधिकार द्यावा. विचार करा,
ही माऊलीची लेक भगवान श्रीकृष्णाला किती प्रिय असेल. ही प्रियता, ही माधुर्यता किती विशेष आहे माहिती आहे. श्री गुलाबराव महाराजांनी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाला जसं स्वीकारलंय ना, तो प्रत्यक्ष भाव, प्रत्यक्ष दर्शन, प्रत्यक्ष मूर्ती रूपाने भगवान श्रीकृष्णाची प्रत्यक्ष मूर्ती मानल्या जाते. श्रीमद भागवताला श्री गुलाबराव महाराजांनी त्या श्रीमद भागवताला आपलं मंगळसूत्र मानलंय. श्रीमद भागवत शास्त्र हे माझे हे परम मंगळसूत्र. त्या श्रीमद भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाने उद्धवांच्या संगतीमध्ये एकादश स्कंदात जो संवाद केलाय ना, त्या संवादामध्ये उद्धवाच्या संगतीमध्ये ज्याला नाथ बाबांनी, एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवताच्या रूपाने, पूर्ण रूपाने प्राकृत भाषेमध्ये केलं, जो या जगतातला अध्यात्म क्षेत्रातला एक उच्चतम कळस मानला जातो, त्या एकादश स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णाने उद्धवांनी विचारलेल्या अत्यंत दिव्य एका प्रश्नाचं उत्तर देताना या पंचलतिकेचं वर्णन केलेलं आहे. अर्थातच संत जीवनाचं वर्णन केलं आहे. उद्धवांनी स्वतः विचारलेले काही प्रश्न आहेत. वदन्ति कृष्ण श्रेयांसी बहुनी ब्रह्मवादिना तेषां विकल्प प्राधान्यम उताहो एक मुख्यता. मला आपण स्वतः मनुष्य जीवनाच्या असणाऱ्या कल्याणाचा सर्वोत्तम मार्ग काय आहे, तो एक मार्ग सांगा. पण तो एक मार्ग असा सांगा की ज्या मार्गाने गेल्यानंतर मनुष्य जीवनाची श्रेष्ठता सिद्ध होत असेल. एवढंच नाही, तो मार्ग परम पवित्र असला पाहिजे. केवळ पवित्र नाही, तो मंगलकारी, मनोहारी, परमरम्य असला पाहिजे. आणि ही परमरम्यता, मंगलता ज्या मार्गाने प्राप्त होत असेल ना, तो मार्ग आपण मला एकदा दाखवा, तो मार्ग आम्हाला सांगा. उद्धव विचारतायत हा प्रश्न आणि भगवान श्रीकृष्ण त्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. ऐका, ज्या संत चरित्राच्या वर्णनाकडे आपण चाललोय ना, त्या संत चरित्राला, त्या महात्म्यांच्या चरित्राला ऐकण्याची इच्छा कोण करत आहे? भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णाला ते अत्यंत दिव्य आवडतंय, ते चरित्र आवडतंय. महाराज, केवळ आवडत नाही, आमच्या संत परंपरेने ते त्याचं प्रमाण दिलंय. काय? माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे. नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे. नारदा मी उभा तेथे, मी तिथे उभा राहतो. देवाला जर का स्वतः भक्त चरित्राबद्दल एवढी आवड असेल तर ज्या क्षणाला हा प्रश्न विचारला ना उद्धवानी, उद्धव साधारण नाहीये. उद्धवांच्या संदर्भामध्ये एकच वाक्य आपण सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखं आहे, जे साक्षात बृहस्पतींचे शिष्य आहे. ज्ञान उद्धवाकडे पाहिल्यानंतर स्वतः प्रगट होतं असं म्हणायला हरकत नाही. एवढे उद्धव अधिकारी आहे. एका अधिकारी श्रोत्याने विचारलेला प्रश्न आहे भगवंताला, किम श्रेयसाम, या जगताचं वाच्यांशी
मला आपण सांगा, या जगतातला श्रेष्ठतम मार्ग कोणता, ज्या मार्गाने गेल्यानंतर कोणत्याही पद्धतीची अमांगल्यता होणार नाही, मनुष्य जीवनाची हानी होणार नाही. वदंती येशाम, आपण सांगा. आणि भगवान स्वतः तो मार्ग सांगण्याकरता उद्युक्त होत आहेत. देव स्वतः तो मार्ग सांगतायत. तो मार्ग सांगत असताना भगवंतानी त्या मार्गाला पूर्ण रूपाने एक विशेष रूपाने स्वतः वाक्य सांगितलंय. उद्धवा, ज्याला आपल्या जीवनामध्ये स्वतः उद्धार करायचा असेल ना, आणि श्रेष्ठतम मार्ग लागत असेल, मंगलकारी मार्ग लागत असेल, त्यांनी आपल्या जीवनामध्ये संत चरित्र ऐकावे, संत महात्म्य त्यांनी श्रवण करावं. कसे असतात रे हे संत? या संत जीवनाचा स्वतः भाव, त्यांची लक्षणं काय असतात? देव स्वतः आपल्या मुखाने ते सांगतायत. निरपेक्ष मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुव्रजाम्यहम नित्यम पूययत्यंग्ररेणुभी. मी त्यांच्या संगतीमध्ये राहतो. कसे असतात ते? निरपेक्ष मुनिम शांतम, निरपेक्ष, शांत, निर्वैरम, कोणाशी शत्रुता नसते. आणि कसे? समदर्शिना, सगळ्यांमध्ये परमात्म तत्वाची अनुभूती ठेवणारे. एवढंच नाही, अरे असे जे असतात, असे जे संत आहेत ना, असे जे महात्मे आहेत ना, मी यांच्या मागे मागे राहतो. केव्हा? मंदिराची लाईन असते तेव्हा. नित्यम, नित्यम हा शब्द आहे. मी त्यांच्या समवेत सातत्याने असतो. ज्या श्री प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांचं चरित्र आपण पाहतोय ना, त्या महाराजांच्या बाल्यकालापासून तर महाराजांच्या शेवटच्या श्वासापर्यंत भगवान त्यांच्या संगतीमध्ये आहेत. असे अनेक उदाहरणं, दृष्टांत स्वतः महाराजांच्या जीवनचरित्रात आहे. माऊली त्यांच्या संगतीमध्ये आहे, अशी त्यांची उदाहरणं आहेत, अशी त्यांचे सगळे प्रसंग आहेत. अरे रामराव मास्तरांसारख्या शिक्षकांकडे गेल्यानंतर 7 दिवसाच्या मध्ये पूर्णच्या पूर्ण 12 खडी नाही, संपूर्ण शिक्षणाच्या असणाऱ्या 12 खडीला ज्यांनी शिकून घ्यावं 7 दिवसाच्या आत, आणि मग या जगतातला कोणताही परमविद्वान येऊ द्या, त्यांनी कोणत्याही भाषेमध्ये महाराजांना प्रश्न विचारावा, तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर महाराजांनी सहज म्हणावं, सहज सांगावं, आणि ते उत्तर अत्यंत चोख असावं. त्यावेळेला अनेकांना प्रश्न हा पडायचा, महाराज आपण हे सगळी उत्तर देता कसे? तेव्हा महाराजांच्या मुखातून शब्द निघावा, माऊली फक्त माझ्यासमोर त्या प्रश्नाला तयार ठेवते, मी ते प्रश्न जसेच्या तसे फक्त वाचून दाखवतो, ते उत्तर मी वाचून दाखवतो. हे सगळं विशेष आहे. बाल्य अवस्थेपासून तर 34 वर्षाच्या काळापर्यंत महाराजांच्या असणाऱ्या या संपूर्ण जीवनचरित्राचा तुम्हा आम्हा सगळ्यांना एक एक अध्यायानिशी संपूर्ण प्रसंग पाहायचा आहे. काय आहे हा प्रसंग, कसे आहेत हे सगळेच्या सगळे विशेष चरित्र. बाल्य अवस्थेमध्ये वयाच्या 9व्या महिन्यामध्ये स्वतः गेलेले डोळे, त्यानंतर स्वतः दुरावलेलं आई मातृत्व, काही काळामध्ये स्वतः महाराजांच्या जीवनामध्ये झालेली सगळीच्या सगळी भ्रमती, ज्या काळात महाराज जन्माला आले तो काळ किती विशेष, किती भयंकर असेल, हे सगळं तुम्हा आम्हा सगळ्यांना पाहायचं आहे. याचा सगळा प्रसंग आपणा सगळ्यांना उचित रूपाने पाहायचा आहे. स्मरण करू आणि काही काळानंतर त्याचं आणखीन वर्णन करू. ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो श्री ज्ञानेश्वराय. ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो श्री ज्ञानेश्वराय. ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो श्री ज्ञानेश्वराय. ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो श्री ज्ञानेश्वराय.
ज्ञानेश्वराय. ओम नमो श्री ज्ञानेश्वराय. ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो श्री ज्ञानेश्वराय. ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो श्री ज्ञानेश्वराय. ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो श्री ज्ञानेश्वराय. ओम नमो श्री ज्ञानेश्वराय. ओम नमो श्री ज्ञानेश्वराय. संत सद्गुरु श्री गुलाबराव महाराज की जय. ईश्वर महाराज की जय. नमः पार्वतीपते. हर हर महादेव. आजची कथा खरंच किती छान झाली ना. कथेचं शीर्षकच मुळी किती वेगळं आहे. ज्ञानेश कन्या श्री गुलाबराव महाराज चरित्रकथा. आजवर आपण वेगवेगळ्या संतांची चरित्र समजून घेतलेली आहेत, पण काही असेही संत आहेत की ज्यांची चरित्र आजवर आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीत आणि असा एक आगळा वेगळा विषय सध्या आपल्या कार्यक्रमाच्या मंचावरून प्रस्तुत होतोय. कथेचा प्रत्येक भाग अतिशय महत्त्वाचा आहे. नक्की नक्की बघा. आता वेळ झाली आहे या भागामध्ये इथेच थांबण्याची. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. कार्यक्रम कसा वाटतोय आमच्यापर्यंत नक्की नक्की कळवा. त्यासाठी ईमेल ॲड्रेस आहे ztalkies@z.com. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.